द्वारिका नगरीची वाट पाहतात आणि माईबाप चालत चालत सुदामदेव उठत बसत पायाला छाले पडत काटे कंकर टोचतात द्वारिका नगरीमध्ये येऊन पोहोचले। झगमगाट असणारी ही सुवर्णाची द्वारिका नगरी पाहून मोठे आनंदी झाले, मोठे आनंदी। ज्याला त्याला विचारायला लागले, हो माझ्या कृष्णाचं घर कुठे सांगा ना, माझ्या कृष्णाचं घर कुठे सांगा ना। हो काका सांगा, हो कृष्ण कुठे राहतो। लोकांनी बोट केलं समोर, ते दिव्य महाल आहे ना, तो दिव्य महाल समोर जा, ते द्वारपाळ उभे आहेत तिथे, तिथे जा तू। आणि सुदामा श्रीकृष्णाच्या महालाकडे निघाले। समोर पाहतो तर दिव्य राजमहाल आहे। अतिशय आनंद झाला आणि राजमहालामध्ये प्रवेश करणार तेवढ्या द्वारपाळांना अडवलं। रुक जाओ, कहां जा रहे हो, कहां जा रहे हो। अरे मुझे कृष्ण से मिलना है, खबरदार कृष्ण मत कहियो, यहाँ उनसे कृष्ण नहीं द्वारिकाधीश महाराज कहते हैं। बोले द्वारिकाधीश भगवान की। अरे तुम जिसे द्वारिकाधीश कहते हो वही मेरे बचपन के मित्र हैं। एक बार उनसे कह देना कि तुम्हारे मित्र तुम्हें मिलने के लिए आए हैं। सेवक विचार करता, करे खरंच कृष्णाचा मित्र असेल का? एक सेवक दुसऱ्या सेवकाला म्हणतो, अरे खरंच असेल रे, एकदा विचारून तरी ये। एक जण या, एक सेवक, एक सेवक हळूहळू चालतो, हळूहळू एवढं फास्ट श्रीकृष्णाला जाऊन नमस्कार करतो। द्वारिकाधीश भगवान की जय हो। प्रभु एक द्वार पे भिखारी आया है, आपसे मिलना चाहता है। क्या नाम है उसका? फटी हुई धोती है। अरे नाम क्या है उसका? ब्राह्मण दिखाई देता है, भगवान ब्राह्मण। अरे मैंने पूछा नाम क्या है उसका? उसका नाम सुदामा। सुदामा शब्द कानावर पडतात, प्रभु उठून उभा राहत आहे, नंगे पैर सुदाम जिकडे जात आहे। मेरे मित्र मैं आ रहा हूँ, मित्र मैं आ रहा हूँ, मित्र मित्र मित्र। सारी बात बताओ। भेटतायत, मोठा हर्ष उल्हास होतो। श्रीकृष्ण हाताला पकडून राजमहालात आणतात, आपल्या आसनावर बसवतात
पाणी आण पाणी, इथंच थांब थोडा वेळ. ऐक ऐक, एवढ्या लवकर जा. इथे पाणी आणायला गेले तू अजून. एक चुटकी वाजवली, रुक्मिणी पाणी आणायला गेले. सुदाम देवाचे चरण हातात पकडले श्रीकृष्णाने. पाहिलं तर चरणाला छाले पडलेले होते. हॅलो, श्रीकृष्ण सुदाम देवाला म्हणतात, सुदामा ये इतने छाले तुम्हारे चरणों में कैसे? सुदाम जी कहते हैं, मित्र रस्ते भर रो रो कर कहा इन पावों की छालों ने. रस्ते भर रो रो कर कहा इन पावों की छालों ने. बसते कितने दूर बसाले. माझा आवाज नका कमी करू, बाकीचं. रस्ते भर रो रो कर कहा इन पावों की छालों ने. बसते कितने दूर बसाले दिल में बसने वालों ने. एक ही मित्र बनाया था हमने जिसका नाम कन्हैया था. बचपन से जो बिछुड़ा हमसे फिर मिला कई सालों में. अरे मित्र, ये छाले तो मेरे रास्तों में मित्र बन गए थे. कोई बात नहीं, तुम्हें मिलने की दिल में तड़प थी, दौड़ के चला आया. रास्ते में काटे कंकर नीचे मुझे चुभे, मैंने देखा तक नाही, छाले गिर गए. कन्हैया पायाला पकडून रडायला लागले. कहाँ सुदामा द्विज कंगाल, कहाँ जगतपति गोपाल. सादर दोते चरण संभाल, ये सुहत परम दीन दयाल. नेत्राच्या अश्रुन कन्हैया सुदाम देवाची चरण धुतात, नेत्राच्या अश्रुन. तेवढ्यामध्ये रुक्मिणी माता गंगेचं जल घेऊन येते. मालक, हे गंगाजल घ्या. सुदाम देवाचे पाय धुवून त्याचं चरणाचं तीर्थ ग्रहण करतात. आहा, साक्षात जगाचा मालक संताची पूजा करतात. घाली संतासी असणे, पूजा करी काया वाचा म्हणे. एका जनार्दनी जाणे इच्छी लेते पूर्वी. सुदाम देवाचं पूजन करून सुदाम देव मोठे आनंदी आहेत. संत पूजा घेत नहीं है. बस बस भगवान, बस अब बस हो गया. आइए मेरे पास बैठिए, ऊपर आ जाइए. श्री कृष्णाला आपल्या जवळ घेऊन बसतात आसनावर. आणि दोन मित्र गप्पा मारतात. कृष्ण म्हणतो, सुदामा अरे कशी आहे तुझी बायको? सुशीला कशी आहे? लेकर कसे आहेत? सुदामा आपलं दुःख सांगत नाही. कन्हैया सगळं ठीक आहे रे, सगळं ठीक आहे. तेव्हा सुदामा म्हणतो, आमच्या भाभीनं काही दिलं असेल ना. सुदामा लपवतो. कन्हैया ते गाठोडं पाहतो, दाखव काय. आणि त्याच्यातले पोहे पाहून मोठ्या प्रेमानं ते पोहे कन्हैया भक्षण करतात. टाळी वाजवा सर्वांनी. सुदाम देवाची पोहे कन्हैयानं खाऊन सुदाम देवाच्या नशिबात 18 विश्व दारिद्र्य सगळं समाप्त केलं, सगळं समाप्त. देशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार. सुदाम देवाला आपल्या जवळ घेऊन भोजन घातलं. रात्री विश्राम झाला. नवीन कपडे घालायला दिले सुदाम देवाला स्नान करून. सुदामदेव विचार करतात, अरे किती प्रेम करतो माझा मित्र. मी जर जायचं म्हटलं तर 2-4 दिवस जाऊ देणार नाही अजून. सुदामा म्हणतो, कृष्णा मी जाऊ का? कृष्ण म्हणले, जाय बाबा, 10 वाजत आलेत, अजून पंक्ती व्हायच्यात. जाय लवकर जाय, लय वेळ झाला. पण जाता जाता माझे नवीन कपडे काढून तुझे जुने घालून जा. सुदामा म्हणतो, माझा मित्र चांगला आहे पण लय चिकट आहे, लय चिंकू आहे. निघाले सुदामदेव, निघाले. जय हो, टाळी वाजवा. सुदामदेव महाराज की. निघाले सुदामजी. जय